सर, तुम्ही बुद्धभूमी फाउंडेशनचे वकील आहात. मुंबईला गेले होते. मीटिंगमध्ये काय झालं आणि काय उत्तर देण्यात आलं तिथे? 10 तारखेला जेव्हा 3 तारखेला खासदार शिंदे, श्रीकांत शिंदे यांनी एक मीटिंग कॉल केली होती आयुक्त कार्यालयामध्ये. आणि आयुक्त कार्यालयामध्ये जेव्हा ते मीटिंगला आले तर ते एकदम उडवाउडवीचे उत्तरं देण्याच्या याच्यामध्ये आले होते की बाबा हे जे आंदोलन सुरू आहे, ज्याप्रमाणे त्यांचं कनेक्शन ह्या बुद्धभूमीसोबत जोडलं जात आहे, हे जो ब्रिज होत आहे, हा ब्रिजचा जो कॉन्टॅक्ट आहे तो त्यांचे मेहुणे थोरवे यांचा असल्यामुळे त्यांचा डायरेक्ट कनेक्शन ह्या बुद्धभूमीचे जे त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, बुद्ध मूर्त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, स्तूप उद्ध्वस्त केलेला आहे, ह्या गोष्टींसोबत त्यांचं डायरेक्ट कनेक्शन जोडलेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेस भंतेजींनी, आदरणीय भंतेजींकडनं त्यांचं नाव समोर आलं, कारण जे थोरवे जे आहेत ते थोरवे वारंवार भंतेजींकडे यायचे आणि श्रीकांत शिंदेंचं नाव सांगायचे, त्यांचे फोटो दाखवायचे, ते माझे मेवणे आहेत अशा प्रकारे भंतेजींना इनडायरेक्टली धमकी द्यायचे. त्यामुळे ही बाब भंतेजींनी जेव्हा पहिल्यांदा समोर आणली तेव्हा श्रीकांत शिंदेंचं प्रत्यक्ष नाव आलं आणि त्यांना ह्या इथे जे त्यांचं बुद्धिस्ट वोटिंग आहे, हे बुद्धिस्ट वोटिंग त्यांचं तुटू नये त्यामुळे ते फक्त बौद्धांच्या डोक्यावरती हात फिरवण्यासाठी त्यांनी 3 तारखेला मीटिंग ठेवली. त्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस भंतेजींनी त्यांची बाजू मांडली की बाबा हा जो TDR दिला गेलेला आहे ह्या जागेचा, हा कशा चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. SC ST आयोगामध्ये जे अतिरिक्त आयुक्त आहेत गोडसे यांनी ज्या प्रकारे मान्य केलं आहे ॲफिडेव्हिटवरती की तिराहित व्यक्तींकडनं ही जागा KDMCच्या नावावरती आलेली आहे आणि या तिराहित व्यक्तींना TDR दिलेला आहे. जे प्रत्यक्ष मालक आहेत, कब्जेदार आहेत, बुद्धभूमी फाउंडेशन आहे, यांना कोणत्याही प्रकारे त्यांनी TDR दिलेला नाही. तर आमची त्यावेळेस त्यांच्याकडे तीच पहिली मागणी होती की हा जो TDR घोटाळा झालेला आहे, ह्या TDR घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर ही जी संपूर्ण जागा आहे ही बौद्धांच्या ताब्यात आहे आणि बौद्ध लोक ह्या जागेचा उपभोग घेतात. 40 वर्षापासून ह्या जागेचा उपभोग घेतात आणि तुम्ही बंदुकीच्या जोरावरती पोलिसांना बोलवून आणि खाजगी गुंड बोलवून ती जागा तुम्ही बौद्धांच्या पासनं म्हणजे त्यांना डिस्पजेस केलेला आहे. म्हणून ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आयुक्त गोयल तसेच उपायुक्त बोरकर, हिले यांच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. हे जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर मांडलं तेव्हा ह्या विषयावरती कुणीही बोलायला तयार नव्हतं. परंतु ते आम्हाला गुमराह करण्याच्या याच्यात होते की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. परंतु ह्या ज्या आहेत ह्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत. प्रत्यक्ष कागदावरती त्यांनी कोणत्याही प्रकारे जी स्कीम आहे ती उतरवली नाही आणि प्रकरण हे वाढत आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अंगलट येत आहे. हे जेव्हा श्रीकांत शिंदे यांना समजलं तेव्हा त्यांनी 10 तारखेला एक बैठक बोलवली मंत्रालयामध्ये, सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी. आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, भंतेजींसोबत आम्ही होतो, आम्ही तिथे गेलो तर आम्ही शॉक झालो की ज्या लोकांचा बुद्धभूमी फाउंडेशनसोबत दूरपर्यंत संबंध नाही असे काही लोक तिथे उपस्थित होते जे भंतेजींनी बोलवलेले नव्हते आणि ज्यांना कोणत्याही प्रकारे इन्व्हिटेशन दिलेलं नव्हतं. म्हणजे याचाच अर्थ ते लोक कोणी बोलवले होते? श्रीकांत शिंदे यांनी बोलवले होते. मग त्या बैठकीमध्ये जे आम्ही पुन्हा जी मागणी आहे आमची की बाबा गोयल यांनी कशा प्रकारे बौद्धांवरती अत्याचार केला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, TDRचा भ्रष्टाचार झाला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांवरती कोणत्याही प्रकारे त्यांनी तिथे चर्चा केलेली नाही. आणि तिथे भंतेजींना काही जे आपले लोक त्यांनी इन्व्हाइट केले होते, त्यांनी भंतेजींना पूजनीय भंतेंना अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, भंतेजींना दाबण्याचा प्रयत्न केला. ते भंतेजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेत. मग हा प्रकार जेव्हा बाहेर गेला तेव्हा काही आपला महिला वर्ग आत घुसून आला जबरदस्तीने आणि तेव्हा त्यांनी ते जे भंतेजींना दाबण्याचा प्रयत्न केला, श्यामदादा गायकवाड असतील,
किंवा किरण चेन्ने असतील यांना त्यांनी जाब विचारला महिला वर्गाने, तेव्हा त्यांनी तिथे जाहीररित्या माफी मागितली. आणि जे हा जो प्रकार घडलेला आहे म्हणजे किरण चेन्नेंनी भंतेजींना खूप आरेरावी केली, हा जो प्रकार घडला हा आपले मित्र किरण शिंदे, ॲडव्होकेट किरण शिंदे ते देखील सोबत होते, त्यांनी तो चित्रित केलेला आहे. त्याचे पुरावे देखील त्यांच्याकडे आहेत त्या प्रकाराबाबत. मग हे पुढे जेव्हा त्यांना समजलं की बाबा ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नव्हते, मग मीटिंग त्यांनी संपली असं डिक्लेअर केलं आणि संजय शिरसाट बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा 50 करोड 500 करोड मंजूर केले, बुद्धगयाच्या धर्तीवरती म्हणजे ते संकुल उभं करायचं आहे, हे उभं करायचं, ते उभं करायचं आहे. त्यांनी खूप मोठी मोठी आश्वासनं दिली, परंतु जे इतिवृत्त तयार झालं हे इतिवृत्त त्यांनी सार्वजनिक केलेलं आहे. हे इतिवृत्त कसं काय सार्वजनिक झालं हे त्यांनाच माहिती, परंतु सोशल मीडियावरती आम्हाला हे इतिवृत्त प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या इतिवृत्तामध्ये जे संजय शिरसाट त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले किंवा खासदार श्रीकांत शिंदे जे काही म्हणाले की बुद्धभूमी फाउंडेशनला आम्ही 500 करोड देतो, 50 करोड देतो, 5,000 करोड देतो, आम्ही ह्या वास्तू उभारून देतो, त्या वास्तू उभारून देतो, ह्या संपूर्ण इतिवृत्तामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारे उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ संजय शिरसाट आणि श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा बौद्ध समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे. आणि बुद्धभूमी फाउंडेशन जे बचाव आंदोलन सुरू झालेलं आहे त्या बचाव आंदोलनाला दाबण्याचा प्रकार फक्त ह्या 10 तारखेच्या बैठकीमध्ये खोटी आश्वासनं देऊन झालेला आहे. त्यामुळे माझे बौद्ध बांधवांना कळकळीची विनंती आहे, ह्या खोट्या आश्वासनांवरती तुम्ही कोणत्याही प्रकारे विश्वास न ठेवता 14 तारखेला जे आंदोलन सुरू होतंय KDMCच्या 15 तारखेला जे आंदोलन सुरू होतंय KDMCच्या मुख्यालयासमोर आपल्याला भंतेजींच्या पाठीमागे एकदम ठामपणे उभं राहायचं आहे. आता आपण काल पाहिलं की ह्या लोकांनी पेढे वाटले. आता जे पेढे वाटले त्याच्यामध्ये सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते नेते निळे मफलर घालून होते. आणि मी एक काल मेसेज पण वाचला, त्या मेसेजमध्ये सगळे लांडगे वगैरे हे त्यांचे पदाधिकारी, बालाजी किनीकर यांची सगळ्यांची नावं. आणि मग ज्या दलालांनी श्रीकांत शिंदेच्या साठी समाजामध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्या त्यांची नावं आता गेली कुठे? याचाच अर्थ आता त्यांचं काम संपलेलं आहे. म्हणून आता त्यांची नावं पण संपलेली आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून आता श्रीकांत शिंदेला समजलेलं आहे ह्या दलालांच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचा समाज उभा नाही आणि संपूर्ण बौद्ध समाज हा भंतेजींच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आणि आपल्याला जोपर्यंत बुद्धभूमीच्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला भंतेजींच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने उभं राहायचं आहे. अर्बन नक्षलवादी घोषित करण्याची धमकी देण्यात आली पोलिसांकडून, त्याबद्दल काय सांगणार? आता हे जे आंदोलन म्हणजे 30 तारखेपासनं किंवा 30 तारखेला ही घटना घडली. 1 तारखेपासून आम्ही भंतेजींच्या सोबत राहून, मी आणि माझे मित्र ॲडव्होकेट किरण शिंदे हे भंतेजींच्या सोबत राहून पोलीस स्टेशनमध्ये हे जे अधिकारी श्रीकांत शिंदेच्या सांगण्यावरून इथे येऊन त्यांनी जे बुद्धभूमी उद्ध्वस्त केली, तर आमचं पहिले 1 तारखेपासूनचं जे म्हणणं आहे की बाबा तुम्ही अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा, श्रीकांत शिंदेचा याच्यामध्ये कसा रोल आहे तो तपासामध्ये येऊ द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना त्यांनी आम्हाला अनेक प्रलोभनं दिली, आम्हाला ह्या आंदोलनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही निघत नसल्याकारणाने आम्हाला आता हे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे हे आम्हाला बोलवून बाबा तुम्हाला काय हवं आहे ते घेऊन तुम्ही बाजूला पडा, नाहीतर तुम्हाला अर्बन नक्षलवादी घोषित करण्याचं श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे कट कारस्थान सुरू आहे. आम्ही तुमचे शुभचिंतक असल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवत आहेत, अशा प्रकारे ते आम्हाला निरोप देत आहेत. परंतु ह्या सगळ्या म्हणजे ज्या धमक्या आहेत ह्या धमक्यांना आम्ही न घाबरता भंतेजींच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार केलेला आहे. गेले होते, काय झालं, काय प्रकार घडला तिथे? 10 तारखेला त्या ठिकाणी
बनतेजीसोबत आम्ही मिटिंगला गेलो होतो. खऱ्या अर्थानं ती जी मिटिंग बैठक बोलवण्यात आली होती शासन आणि बुद्धभूमी यामध्ये ती शासकीय मिटिंग होती आणि ही शासकीय मिटिंग होत असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी पहिलेच आलेले होते. आमचा पहिला प्रश्न श्रीकांत शिंदेंना आहे, संजय क्षीरसागरांना आहे की जर शासन आणि बुद्धभूमीमध्ये जर हा बैठक होती तर हे लोक बोलवण्याचं कारण काय? याचाच अर्थ तुम्ही तुमचे लोक पहिलेच बोलून कुठेतरी भंतेजींवर दबाव तंत्र करण्याचं तुमचं कारस्थान तिथूनच सुरू झालं होतं. तुम्हाला जर हा बुद्धभूमीचा प्रश्न मिटवायचाच होता तर तुम्ही प्रशासकीय आणि बुद्धभूमीचे सदस्य बसून तो प्रश्न मार्गी लागेल. परंतु त्यांना एकाही प्रश्नाच्या भंतेजींचं रीतसर उत्तर दिलं नाही. जाणीवपूर्वक भंतेजी प्रश्न सांगितला की त्याला वेगळी बगल देऊन तिसराचमध्ये कोणतरी काय बोलायचा आरोप आणि प्रत्यारोप आणि शेवटपर्यंत जी चर्चा होती ती अनिर्णित राहिलेली आहे. चर्चेचं कुठंही फलित निघालेलं नाही. परंतु या ठिकाणी बाहेर येऊन तुम्ही पहा, मिटिंग झाली. जर सक्सेस मिटिंग झाली असेल, पत्रकार परिषद झाली असेल तर त्या ठिकाणी संजय क्षीरसागर साहेबांबरोबर भंतेजीसुद्धा पाहिजेत. दोघांचं मनोमिलन झालेलं आहे. एक बैठक झाली ती बरोबर झालेली आहे आणि दोघांनी एकत्रितरित्या निर्णय जाहीर केला असता. परंतु हा एकतर्फी निर्णय हा लादलेला आहे. हा हुकुमशाहीचा निर्णय आहे आणि या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्याचं काम जातीवादी खासदार श्रीकांत शिंदेसाहेब करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणून सांगेन. सुरुवात बघा, विकासाच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान उद्ध्वस्त केलं कल्याण स्टेशनच्या इथलं. त्याच्या पुढे जाऊन विकासाच्या नावाखाली हा जो उड्डाण पूल होत आहे हा विकास नाही, हा त्यांच्या नातेवाईकांचा विकास करायचा. या ठिकाणी सुद्धा विकासाच्या नावाखाली बुद्धभूमी उद्ध्वस्त करून जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा धार्मिक जो प्रचार होत आहे तो कुठेतरी थांबवायचा आणि मनुवादी विचाराने प्रेरित होणे कार्य चालू आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगत त्या ठिकाणी मिटिंगमध्ये एक साधा श्रीकांत शिंदे साहेबांनी उल्लेख केला उझरता, कदाचित कोणाच्या लक्षात असेल नसेल की मी बौद्ध समाजासाठी खूप काही करत आहे. दवाड ह्या ठिकाणी सुद्धा मी स्मारक केलं आहे. साहेब, त्या स्मारक त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज खडकपाडा या ठिकाणी कुमार असेल तर त्यांना माहिती आहे की त्यांना 5-7 मजली इमारत खूप कमी पैशात निर्माण केली. परंतु त्या ठिकाणी स्मारक बनवून दिलं. परंतु आमचेच काही दलाल हाताशी धरून जे 1 मजली इमारत त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी 21 करोड रुपये खर्च करून महाघोटाळा झालेला आहे. त्याची चौकशीची मागणी आम्ही अनेक वेळा केलेली. अशा प्रकारे यांचं काम चालू आहे आणि बौद्धांची पवित्र स्थळे उद्ध्वस्त करण्याचं सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी षडयंत्र चालू झालेलं आहे आणि त्याला कदाचित आंबेडकरी समाज हा बळी पाडणार नाही. कदाचित एक दलालांची फळी त्यांच्याबरोबर असेल म्हणजे तो समाज नाही. जसं आता आमच्या वकील साहेबांना सांगितलं, 4 लोक त्यांच्याबरोबर गेले म्हणजे समाज नाही. कल्याणमधूनच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातला समाज बुद्धभूमी वाचवण्यासाठी भंतेजींच्या सोबत आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. आणि आमच्या मागण्यामध्ये आम्ही या ठिकाणी ज्या 15 तारखेला धरणे आंदोलन करत त्यामध्ये महानगरपालिकेनं जे कायदेशीर पेपर बनवले असं सांगताय 7/12 हा बेकायदेशीर, बनावट, डुप्लिकेट केलेला आहे, फर्जी केलेला आहे. आम्ही अगोदर म्हणतो त्या 7/12ची पहिली चौकशी लावा आणि आयुक्तावर गुन्हा दाखल करून त्यांना फर्जी पेपर केल्याच्या नावाखाली अटक करून घ्या. तोपर्यंत हे होणं निश्चितच आहे. होते तुम्हाला दम देण्यात आला तर काय ते सांगू शकतो? हाँ, ते पूर्वनियोजित 2 घंटे पहिले से मध्ये दोन तासापूर्वीपासून त्या ठिकाणी प्लॅनपूर्वक काही लोकांना बोलवून ठेवून त्यांच्या मार्फत खूप दमबाजी करून म्हणजे या जमिनीमधून कसं आम्ही परावृत्त होऊ, हे जमीन आम्ही सोडून पण निघून जाऊ, भीतीचे वातावरण तयार करून त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी मीटिंगमध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु मीटिंग कॉन्फरन्स हॉल बाहेर, नवीन हॉलच्या बाहेर काय आमचे बऱ्याच अन्वयी त्या ठिकाणी हजर होते. त्यांना ह्या सर्व दमबाजी तिथे ऐकल्यानंतर ते लोक तिथे प्रवेश करून मीटिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली. आणि त्यानंतर सुद्धा आमचे जे न्याय आम्हाला पाहिजे होते, काय आम्ही विषय घेऊन गेलो होतो, आमच्या विषयावर योग्य बरोबर म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी आदेश, निर्णय, मंजुरी अशा प्रकारे कोणत्याही काहीच झालं नाही. लेखी स्वरूपात आम्हाला मंजुरी, आदेश, निर्देश प्राप्त झाले. समाज बांधव मला काय आव्हान करणार आहे तुम्ही? आव्हान असं आहे की जोपर्यंत बुद्धभूमी फाउंडेशन आणि बौद्ध समाजाला न्याय मिळत नाही, 30 तारखेला जे
अमानवीय आणि गैरकृत्य झालेले आहेत. बेकायदेशीरित्या तथागतांची मूर्ती हटवून विटंबना केलेली आहे. बौद्धस्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती बुलडोझर लावून तोडफोड केलेली आहे. या प्रकरणामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अनिश्चितकालीन धरणं आंदोलन चालू राहील. 15 तारखेपासून सुरू होत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासह. पुढील तुम्ही 24 तारखेनंतर तुम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहेत, तर महापालिकेवर मोर्चा नेणार आहे का मंत्रालयावर मोर्चा नेणार आहे? नाही, महापालिकेवर प्रथम मोर्चा होणार आहे, त्यानंतर मंत्रालयावर सुद्धा मोर्चा होणार.